झी 24 तास एक पाऊल पुढे। डोंबिवलीमध्ये ग्रंथालयाच्या श्रेयावरून शिवसेना मनसेत जुंपलीये। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज दुपारी 4 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम असताना मनसे आमदार रमेश पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह या ग्रंथालयाचं बळजबरीनं उद्घाटन उरकलं। या ग्रंथालयासाठी मनसेनं पाठपुरावा केल्याचं मनसेचं म्हणणं आहे। त्यासाठीच मनसेनं हे उद्घाटन उरकलंय। डोंबिवलीमध्ये गीता हरकिसन दास हॉस्पिटलचंही उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आता या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना काय पावलं उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। या प्रकरणी पोलिसांनी मनसे आमदार रमेश पाटील आणि शहराध्यक्षांसह मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। ग्रंथालय आणि गीता हरकिसन दास हॉस्पिटलचं संध्याकाळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। मात्र ग्रंथालयाचं उद्घाटन मनसेनं याआधीच उरकलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडून। राजेश, ग्रंथालयाचं उद्घाटन तर मनसेनं बळजबरीनं उरकलेलं आहे, त्यानंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते आणि आता गीता हरकिसन दास हॉस्पिटलचंही उद्घाटन संध्याकाळी आहे, त्या ठिकाणी काय स्थिती आहे? हेमली, आता आपण सध्या गीता हरकिसन दास रुग्णालयाच्याच स्पॉटवरती आहोत। तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। राज्य राखीव दलाची 2 कुमत, त्यानंतर स्थानिक जे कोळशावडी पोलीस स्टेशन आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त सध्या इथे आहे। त्यासोबत काही शिवसेनेचे देखील कार्यकर्ते इथे जमण्यास सुरुवात झालेली आहे। कारण जो सकाळी आपण पाहिलं की डोंबिवलीमध्ये याप्रमाणे मनसेने आक्रमकता दाखवून कुठेतरी एक सेनेच्या एक पाऊल पुढे करून तिकडचा जो काही भूमिपूजनाचा जो कार्यक्रम होता तो आटोपून घेतला। आता इकडे सेनेला त्यांना वरचढ होऊ द्यायचं नाही, त्यामुळे सेनेचे काही कार्यकर्त्यांची इथे आता जमवाजमव सुरू झालेली आहे। आणि आता इथे नेमका आता संध्याकाळी जो 4:30ची वेळ आहे उद्घाटनाची, भूमिपूजनाची, त्याच्या आधी मनसे काही सकाळसारखंच काही पुन्हा तो उद्घाटनाचा घाट घालते की सेने जे आहे त्यांना कशा प्रकारे आता प्रत्युत्तर देते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। हेमाली, नक्कीच महत्त्वाचं आहे शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते। आणि त्याचबरोबर आता हरकिसन दास हॉस्पिटल, गीता हरकिसन दास हॉस्पिटलचं उद्घाटन आहे, त्यावेळी नेमका कोणता गोंधळ होऊ नये यासाठी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद राजेश। झी 24 तास एक पाऊल पुढे।